नमस्कार, मी अर्चना रेसिपीजमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत खूप हलकी, पोटाला आराम देणारी आणि झटपट तयार होणारी चक्कीची भाजी. एक छोटीशी माहिती सांगते. चक्की मार्केटमध्ये सप्टेंबर ते जानेवारीपर्यंत मिळते आणि वेळेवर तोडली तर चक्की 2 महिने पण खराब होत नाही. अगदी ताजी राहते. म्हणून घरात आणून ठेवायला एकदम उत्तम भाजी. चक्की कट करून झाली, आता तिच्या बिया काढून घ्यायच्या आणि चौकोनी फोड्या करून घ्यायच्या. हे बघा, अशा पद्धतीच्या फोडी करून घ्यायच्या. चक्की कट करून झाली, पाणी टाकून फोडी धुवून घ्यायच्या. चक्की धुतल्यानंतर चिकटपणा कमी होतो आणि फोडी सुद्धा व्यवस्थित होतात. एक महत्त्वाचं सांगते, चक्की जर खूपच कवळी असेल तर अगोदरच धुवून घ्यायची आणि मग कट करून घ्यायची. चक्की कट करून झाली, धुवून सुद्धा झाली. आता फोडणीची तयारी करून घ्यायची. लसूण आणि हिरव्या मिरच्या बारीक करून घ्यायच्या आणि तेल गरम झाल्यावर जिरे मोहरी टाकायची आणि चांगली व्यवस्थित तडतडून द्यायची आणि थोड्या लसूण पाकळ्या सुद्धा टाकायच्या आणि त्या सुद्धा व्यवस्थित तळून घ्यायच्या. आणि जी बारीक केलेला आपण वाटण आहे हिरव्या मिरच्या आणि लसूण ते टाकायचं, व्यवस्थित मिक्स करून परतून घ्यायचं. हळद टाकायची, मिक्स करून घ्यायचं आणि परतून घ्यायचं. आता त्यामध्ये चक्कीच्या फोडी टाकायच्या, चवीपुरतं मीठ टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून गॅस मंद आचेवर करायचा. करून झाकण ठेवायचं. गॅस मंद आचेवर करून चक्की शिजवून द्यायची. खरपूस भाजलेले शेंगदाण्याची जाडसर भरड करून घ्यायची आणि अधूनमधून चेक करायचं चक्की शिजली की नाही, नाहीतर डागू शकते चक्की. चक्की शिजताना पाणी सोडते, त्यामुळे चक्की शिजताना अजिबात पाणी घालायचं नाही. चक्की ही मंद आचेवरच शिजवायची, म्हणजे चक्कीची नैसर्गिक गोड चव येते आणि चविष्ट सुद्धा लागते. चक्की शिजली की नाही ते चेक करून घ्यायचं आणि चक्की जर शिजली तर त्यामध्ये शेंगदाण्याची भरड टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं. चक्की मऊसर अशी शिजून झाली तर त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं. अशी ही साधी पण खूपच चवदार चक्कीची भाजी नक्की करून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. धन्यवाद.